समित कदम नावाच्या व्यक्तीला फडणवीसांनी आपल्याकडे पाठवलं होतं असा नाव घेत देशमुखांनी आता दाव्यांचा सिलसिला कायम ठेवलेला आहे। त्यामुळे आता फडणवीस या आरोपांवर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नेमका हा वाद काय आहे आणि कशावरून आहे पाहूयात। फडणवीसांचं आव्हान अप्रत्यक्षपणे स्वीकारून अनिल देशमुखांनी त्यांच्यावरच्या आरोपांबद्दल अजून एक गौप्यस्फोट केलाय। आरोपांनुसार फडणवीसांनी देशमुखांकडे जी व्यक्ती पाठवली होती तिचं नाव टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत देशमुखांनी जाहीर केलंय। देशमुख म्हणाले की काही प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदम नावाची व्यक्ती फडणवीसांनी माझ्याकडे पाठवली होती। फडणवीसांना तुमच्याशी बोलायचंय म्हणून ती म्हणाली, तर त्यानं फडणवीसांशी माझं बोलणंही करून दिलं। त्या व्यक्तीनं सोबत आणलेल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब आणि आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप होते। त्यावर गृहमंत्री म्हणून मी स्वाक्षरी केली असती तर ते चारही नेते अडकले असते। त्या मोबदल्यात मला ईडीच्या कारवाईपासून मुक्त करण्याची ऑफर फडणवीसांची होती। मात्र खोट्या प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरीस नकार दिला आणि तुरुंगात जाणं पसंत केलं। समित कदम जे बोलला त्याच्या साऱ्या क्लिप्स आपल्याकडे आहेत असंही देशमुखांनी म्हटलंय। समित कदम ही व्यक्ती सांगलीच्या मिरजची राहणारी आहे। जनसुराज्य पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्याच्याकडे आहे। जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे हे सध्या भाजपसोबत महायुतीत आहेत। त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून ह्या बाबतीत माझ्या काही अडचणींमध्ये आपण मदत करू शकत असाल तर निश्चितपणे मदत करा, या बाबतीतली माझी त्यांची निश्चित चर्चा झालेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांचा या विषयाशी दुरान्वय संबंध नाही आहे। ज्यावेळेला त्यांनी मला बोलवलं त्यांच्या शासकीय निवासस्थानी, हे मीच तुम्हाला सांगतोय की मी गेलोय त्यांच्या बोलवण्यावरनं गेलोय, तर त्यांच्याकडे फुटेज असलं आणि काय असलं ह्याच्याशी मला काय असायचं काय कारण नाही आणि त्यात मला काय विशेष वाटत नाही आहे। 4 दिवसांपूर्वी श्याम मानव यांच्या आरोपांनी जेव्हा हा वाद सुरू झाला तेव्हा देशमुखांनी खोटे आरोप करणं सुरू ठेवलास ते शरद पवार ठाकरेंबद्दल काय काय बोलले आहेत याचे व्हिडिओ बाहेर काढण्याचा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता। देशमुखांनी मात्र आता थेट व्यक्तीचं नाव घेत त्यांची भूमिका कायम ठेवली आहे। त्यामुळे फडणवीस आता कोणते व्हिडिओ बाहेर काढणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत। त्यांना सांगण्यात आलं की या 4 ॲफिडेव्हिट्सवर तुम्ही सही करून द्या, तर तुम्हाला ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही। मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत। त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत। माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही। समजत नाही एवढ्या उशिरा शहाणपण कसं काय सुचलं नाही देशमुखांना? इतके दिवस का ते गप्प होते? बरेच दिवस झाले त्यांना बाहेर येऊन नाही, त्यांच्यावर आरोप होऊन ते आतमध्ये त्यावेळेला ते बोलले असते। पण आता हे सगळं नियोजनबद्ध चाललेलं आहे। मुद्दाम फडणवीस साहेबांना बदनाम करायचं, काहीतरी या शासनाला बदनाम करायचं, त्यासाठी त्यांचा केवलवाणा प्रयत्न चाललेला आहे। दुसरीकडे भाजप आमदार परिणय फुकेंनी अनिल देशमुखांचा वैद्यकीय जामीन रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे। मात्र देशमुखांना वैद्यकीय कारणासाठी नव्हे तर आरोपात तथ्य नव्हतं म्हणून जामीन मिळाला आहे। आरोपांआधी जामीन ऑर्डर बघून घ्यावी असा सल्ला अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी भाजपला दिला आहे। 12 महिने ते जेलमध्ये असताना त्यांनी अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये, सेशन कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये अनेकदा बेल ॲप्लिकेशन केली, पण त्यांना बेल मिळाली नाही। आणि आज मेडिकल ग्राउंड्सवर मिळालेली बेल आज जर ते या प्रकारचे फिरतात, आपण निवडणुकीमध्ये बघितलं ते फिरतात आहे। माझी या माध्यमातून मागणी आहे की त्यांची बेल ती मेडिकल ग्राउंड्समध्ये मिळालेली बेल रद्द करावी आणि त्यांना परत जेलमध्ये पाठवावे। देशमुखांवर भाजपनं 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता। परमबीर सिंहांच्या आरोपांवरून याची सुरुवात झाली आणि ईडीनं देशमुखांना अटक केली। यात पोलीस अधिकारी सचिन वाझेही आरोपी होता। पुढे वाझेच या केसचा मुख्य साक्षीदार बनला। मात्र कोर्टानं स्वतः साक्षीदारच गुन्हेगार पार्श्वभूमीचा असल्यानं त्याच्या आरोपांना किती विश्वासार्ह मानायचं म्हणून निरीक्षण नोंदवलं। त्यात चौकशीवेळी परमबीर सिंहांनी चांदीवाल आयोगापुढे आपण हे आरोप ऐकीव माहितीवर केले असून कोणतेही पुरावे नसल्याची साक्ष दिली। शिवाय आरोप 100 कोटींचे झालेले असताना प्रत्यक्षात ईडीने चार्जशीट फाईल केली तेव्हा त्यात 4 कोटी 70 लाखांचा उल्लेख होता। मात्र भाजप नेते त्याच केसचा उल्लेख 100 कोटी वसुली म्हणून करतात। त्यांच्याच सरकारमध्ये तो FIR झाला, त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहेत। ते काही सुटलेले नाही आहेत।
100 कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत. दरम्यान खोट्या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी करून स्वतःची सुटका करून घ्या अशी ऑफर असल्याचा दावा देशमुखांनी याआधीही केला होता. मात्र त्या आरोपांचा अनिसे श्याम मानवांनी पुनरुच्चार केल्यानंतर हा वाद आता पुन्हा सुरू झालाय. शंकर देवकुळेंसह कृष्णा सोनरवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.